दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये जी आहे ती पोटनिवडणूक लागलेली आहे। सुरुवातीपासून भाजपाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हाव्या अशा हालचाली करण्यात आल्या आहेत। वरिष्ठ पातळीवरून देखील ह्या हालचाली करण्यात आल्या आहेत आणि कर्डिले यांचे जे कट्टर प्रतिस्पर्धी असतील प्राजक्त तनपुरे यांनी देखील ऐनवेळी माघार घेतली, तरी देखील ही निवडणूक बिनविरोध झाली नाही। अक्षय कर्डिलेंसमोर तब्बल 6 उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ऐनवेळी आपला जो एबी फॉर्म आहे तो गोविंद मोकाटे यांना दिलाय, त्यामुळे महाविकास आघाडी देखील या ठिकाणी रिंगणात आहे। तर वंचित बहुजन आघाडीने देखील या ठिकाणी संतोष चोळके हा उमेदवार दिलाय। तर दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी बंडखोरी केली आणि त्यांनी देखील या ठिकाणी अपक्ष अर्ज ठेवलाय। त्यामुळे आता अक्षय कर्डिलेंसमोर 6 उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना देखील हे आव्हान असणार आहे का? ही निवडणूक नेमकं कुठल्या मुद्द्यावर गाजणार, या निवडणुकीचे नेमकं काय चित्र असणार, या सर्व गोष्टी सध्या मतदारांच्या मनात आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपण आज राहुरीमध्ये आहोत। राहुरीतील पत्रकारांसोबत याबाबत सर्व विश्लेषण आपण जे आहे ते करणार आहेत। या ठिकाणी राहुरीतले पत्रकार देखील आहेत। काय सांगाल की आता निवडणूक लागली आहे, प्रचार देखील सुरू झालाय, नेमकं कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक चालली आहे? राहुरीची निवडणूक ही कायम विकासाच्या प्रश्नावर होत आलेली आहे, परंतु यंदा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या ठिकाणी दुःखाची किनार असल्यामुळे एक सहानुभूतीच्या विषयावर सुद्धा निवडणूक चाललेली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघ हा 3 तालुक्यामध्ये विभागला गेलेला आहे। म्हणजे राहुरी, नगर आणि पाथर्डी अशा 3 तालुक्यांमधील गावं या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत। त्यामध्ये एकूण 3,33,000 एवढं मोठं मतदान आहे, परंतु या राहुरी तालुक्यामध्ये पैकी 1,94,000 म्हणजेच 58% मतदान हे राहुरी तालुक्यामध्ये आहे। नगर तालुक्यामध्ये सुमारे 82,000 मतदान आहे, ते 25% मतदान आहे आणि पाथर्डी तालुक्यामध्ये हे 57,000 मतदान आहे, म्हणजे सुमारे 17% मतदान आहे। राहुरी, नगर, पाथर्डी असा मिळून हा जो मतदारसंघ झालेला आहे, गेल्या 20 वर्षापासून 5 वर्ष मध्यंतरीचे वगळता 15 वर्ष नगर तालुक्यातील आमदार राहिलेले आहेत। म्हणजेच 82,000 मतदारांनी ह्या 3 लाख मतदारांवरती राज्य केलेलं आहे। आता या ठिकाणी आता नवीन प्रचारात एक मुद्दा येतोय की राहुरी तालुक्याची अस्मिता। हा ठाकरे सेनेचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी हा मुद्दा प्रचारात आणलेला आहे। म्हणजे तालुक्यामध्ये सातत्याने 15 वर्ष आमदार बाहेरचे असल्यामुळं तालुक्यात विकासाचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि त्यामुळं राहुरी तालुक्याची अस्मिता म्हणून मी निवडणूक लढवत आहे, मतदारांनी माझ्या पाठीशी उभं राहावं असं एक भावनिक आव्हान वेगळ्या प्रकारे हे खेवरे करताना दिसत आहेत। त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता तिरंगी लढत होत आहे। जी भाजपचे उमेदवार आहेत अक्षय कर्डिले, विरोधामध्ये शरद पवार पक्षाचे गोविंद मोकाटे आणि ठाकरे सेनेचे जे बंडखोर उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे रावसाहेब खेवरे, अशी तिरंगी लढत या ठिकाणी आता दृष्टीपथास येत आहे। जरी बघितलं तर ही निवडणूक इतर निवडणुकीसारखी नाही, प्रचार देखील सुरू झालाय, मात्र अद्याप कुठल्याही पक्षाकडून असं जे आहे ते प्रचाराचा वेग दिसत नाही। या निवडणुकीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर उमेदवारी अर्ज ठेवले असती तर निश्चितच आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू झाला असता। परंतु एकीकडे एक बलाढ्य उमेदवार अक्षय कर्डिले आहेत आणि दुसरीकडे कमकुवत म्हणजे आर्थिक दृष्ट्या असतील किंवा इतर सगळ्याच बाबतीत कमकुवत उमेदवार आहेत। त्यामुळे आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे की जो इलेक्शन लढवायला जो पैसा लागतो तो पैसा फक्त अक्षय कर्डिले यांच्याकडेच असल्याचे असे दिसून येते आणि जे बाकीचे उमेदवार आहे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्याच्यामुळे सदर निवडणुकीत पैसा खर्च होताना दिसत नाही, त्यामुळे कुठलाही प्रचार दिसत नाही आणि बाकीचे जे उमेदवार आहेत यांच्याकडून कुठलाही असा मोठा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे। परंतु प्राजक्त तनपुरे असते तर निश्चितच मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि रणधुमाळी निर्माण झाली असती।
नक्कीच जर पाहिलं तर आता निवडणूक सुरू झाली, नेमकं कुठला असा मुद्दा की वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पुन्हा भावनिकतेकडे ही निवडणूक जाईल, कसं बघताय? पाहिलं जर गेलं तर ही जी लढत होती ही तनपुरे आणि कर्डिले यांच्यामध्ये समजली जात होती, परंतु तनपुरेंच्या माघारीमुळे समीकरण पूर्णपणे बदललेली आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अचानकपणे गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता गोविंदराव मोकाटे जे आहेत तर हे पूर्वाश्रमीपासून कर्डिले यांचे कट्टर विरोधक समजले जातात आणि आता ते कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरतात, नगर तालुक्यातील प्रश्न मांडतात की केवळ राहुरी मतदारसंघाचा विषय घेतात. आणि राहुरी तालुक्याचं जर पाहिलं गेलं तर नुकतंच इथं वंचित कडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून सविस्तर खुलासा केलेला आहे की आम्ही सर्वसामान्याला नेतृत्व देण्यासाठी ही निवडणूक लढवतोय म्हणून. त्यासाठीच त्यांनी देवळाली प्रवरेचे जे नगरसेवक आहेत संत चोळके यांना उमेदवारी दिलेली आहेत आणि ते नक्की सर्वसामान्यांची उमेदवारी करतील आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील असं आश्वासन आंबेडकर यांनी दिलंय. म्हणजे याचा अर्थ वंचित कडून जे आहे तर ती सर्वसामान्यांची लढाईचं प्रश्न घेऊन ते पुढे आलेले आहेत. इथं जे बंडखोर उमेदवार आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे रावसाहेब केवरे यांनी राहुरी तालुक्याची अस्मिता म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता राहुरी तालुक्याची अस्मिता म्हणून जर ते उतरले असतील तर नगर आणि पातळीतही मतदार आहेत, तर मग त्या ठिकाणी ते कसा प्रचार करणार हा पण मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. दुसरीकडं अजूनही भाजपकडून जी काही प्रचाराची रूपरेषा आहे ती ठरवलेली नाहीये. त्यांनी नक्की स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे. लवकरच्या काळामध्ये त्यांच्या राज्यातले जिल्ह्यातील सर्वच नेते या ठिकाणी येणार आहेत, परंतु मला असं वाटतं की त्यांच्याकडून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विकास कामाची माहिती आणि त्यांच्या भावनिकतेवरच ते निवडणुकीला सामोरे जातील असंच काही चित्र आहे. कारण भाजपला असं वाटतंय की ही निवडणूक आता एकतर्फी झालेली आहे आणि ती पण त्यांचं मानणं पण योग्य आहे. कारण या ठिकाणी महायुतीने एकी दाखवली तर महाविकास आघाडीने आपली बेकी दाखवून दिलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अधिकृत उमेदवार दिलेला असताना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि या दोघांमध्ये मतविभाजन होत असताना वंचित कडूनही या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी विरोधकांचे जे मतविभाजन होणार आहे आणि ते विभाजन हे सत्ताधारी भाजपच्या पत्त्यावर पडणार आणि त्याच्यामुळे भाजपला यश मिळणार असंच काही चित्र या ठिकाणी मतदारसंघामध्ये दिसतंय. एकंदरीत जर बघितलं तर जे आहे ते सर्वच भाजपचे नेते असतील पार मुख्यमंत्र्यापासून तर जिल्ह्यातील नेत्यापर्यंत त्यांनी प्राजक्त तनपुरेंचे आभार व्यक्त केले. प्राजक्त तनपुरेंनी अचानक माघार घेतली, काय वाटतंय? जनतेच्या मनात मोठा संभ्रम आहे. तनपुरे भाजपमध्ये जातील का अशी एक चिन्ह निर्माण झाली, कसं वाटतं? त्यांनी जर संवाद यात्रा सुरू केली होती त्याच वेळेला भगवा उपरणं आणि भगवी टोपी घालून तो मतदारसंघाचा दौरा केला, तेव्हापासूनच त्यांच्यावर ते भारतीय जनता पक्षात जाणार अशी एक माहोल तयार केलेला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांनी मात्र त्यांच्या तोंडातून त्यांनी काही सांगितलेलं नाही मी भाजप. आता त्यांचे जे आहे ते तनपुरेंना विरोध, आपलं कर्डिलेंना विरोध तनपुरे राहतील असं वाटत होतं, पण त्यांनी अचानक माघार घेतली. मुख्यमंत्र्यांनी आभार मानले, पालकमंत्र्यांनी मानले, माझे खासदारांनी आभार मानले. तनपुरे अद्याप शांत आहे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, काय करतील? हे त्यांना कुठली तरी एक भूमिका घ्यावीच लागणार आहे. तळ्यात मळ्यात राहता त्यांना येणार नाही. राजकारणात त्यांना पुढे जायचं असेल तर आता जर त्यांना शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा असेल किंवा कार्यकर्त्यांना त्यांच्यासाठी राबवायचं असेल तर त्यांना 1-2 दिवसात कुठली तरी एक भूमिका द्यावीच लागणार आहे. त्यांनी जर शांत राहिले तर मग त्यांची वाटचाल भारतीय जनता पक्षाकडे आहे याच्यावर मात्र दाट संशय निर्माण होईल. आता तनपुरेंनी निर्णय घेतला अचानक माघारीचा, काय निर्णय योग्य वाटतोय की राजकीय दृष्ट्या योग्य वाटतोय की अयोग्य? नाही, त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय हा आगामी काळासाठी निश्चित चांगला वाटतो. आता 3 वर्षानंतर परत सार्वत्रिक निवडणुका येतील, त्यावेळेची काय परिस्थिती राहील, कोणता पत्ता काय पडेल, कुठलं राजकारण होईल, कोण कोणत्या पक्षाबरोबर जाणार याची आज तरी कोणाला खात्री देता येत नाही. कारण बदलतं राजकारण असतं आणि 3 वर्षानंतर प्राजक्त तनपुरे परत सामोरे येणारच आहे आणि त्यांनी यावंच लागणार आहे. तसं पण आहे आणि ईडीचं पण सांगत होते, ईडीचा त्यांच्यावर दबाव होता, परंतु ईडीच्या दबावामुळे त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसत नाही. परंतु ह्या चर्चेमध्ये मात्र प्राजक्त तनपुरे हे निश्चितच केंद्रस्थानी राहिलेले आहेत.
आता कर्डिलेंसमोर जे उमेदवार आहेत, मुकाट्या आहेत, खेवरे आहेत, वंचितचे चोळके आहेत, तर काय वाटतंय कसं? ही निवडणूक अक्षय कर्डिले, वंचित बहुजन आघाडीचे चोळके आणि खेवरे आणि मोकाटे यांच्या चौघातच होणार असल्याचं असं चित्र दिसतंय. फायदा कोणाला होईल याचा? आता याचा फायदा मत विभाजन होईल का? भाजपच्या विरोधात जर 6 आमदार आहेत त्याचं मत विभाजन होऊन पुन्हा कर्डिलेंना त्याचा फायदा? काल शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा. मात्र भाजपचं अजूनही काल ते आज दुपारपर्यंत कुठलाही असा प्रचार वगैरे दिसत नाहीये. याचा अर्थ असा होतोय की भाजपला वाटतंय का आता आपल्याला आपला विजय निश्चित झालाय असं त्या यांच्या बाकीच्या सगळ्या हिस्ट्रीवरून दिसतंय. नक्कीच ही निवडणूक बिनविरोध झाली नसली तरी प्राजक्त तनपुरेंनी ऐन वेळात जी माघार घेतली ती माघार देखील योग्य आहे. त्याला भावनिक किनार आहे, तसेच वेगवेगळे प्रश्न आहे. त्यामुळे तनपुरेंनी घेतलेली माघार देखील योग्य आहे असं मत पत्रकारांचं आहे. आणि जे अक्षय कर्डिलेंसमोर 6 उमेदवार आहेत त्याचं देखील मत विभाजन होऊन त्याचा फायदा अक्षय कर्डिलेंनाच होईल आणि प्रबळ देखील उमेदवार अक्षय कर्डिलेच आहे असं देखील पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीतच जरी निवडणूक होत असली तरी ती आहे ती भाजपच्या बाजूनी तिचा कल सध्या तरी दिसतोय. कॅमेरामन ऋषीसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर.